या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर. पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीनं सोलापूर महानगरपालिकेचे नूतन महापौर व पद्मशाली समाजातून बहुसंख्येने निवडून आलेल्या नूतन नगरसेवकांचं सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. सत्कार कार्यक्रमावेळी प्रथम श्री मार्कंडे महामुनींच्या प्रतिमेचं पूजन नूतन महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते करण्यात आलं. सत्कार कार्यक्रमात संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी प्रास्ताविकातून संस्थेविषयी माहिती देऊन ते म्हणाले, जनतेने एकतर्फी कौल देऊन निवडून आणलेल्या 18 पद्मशाली नगरसेवकांचं मी अभिनंदन व स्वागत करतो. काही दशकात सोलापूरचा फार मोठा औद्योगिक नुकसान झालंय, त्यामुळे शिकलेले बरेच लोक स्थलांतरित होत गेलेत. त्यामुळे आपली जबाबदारी वाढली. मातृऋण, पितृऋण व समाज ऋण फेडण्याची वेळ आली. समाजाशी आपण बांधील असावं. बरेच नगरसेवक संस्थेच्या विविध शाखेत शिकलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या असतात, त्यामुळे समाजाच्या प्रगतीसाठी जे काही करता येईल ते करावं. स्वार्थातून परमार्थ साधावा असं ते म्हणाले. सोलापूरच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं. सध्या सोलापुरातील तरुणाई शिक्षण पूर्ण करून रोजगारासाठी सोलापूरच्या बाहेर जाते. याकडे मी महापौर विनायक कोंड्याल व नूतन नगरसेवकांचं लक्ष वेधू इच्छितो की त्यांनी रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी नवीन उद्योग सोलापुरात कसे येतील यासाठी प्रयत्न करावा. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास क्यातम यांच्या हस्ते नूतन महापौर विनायक कोंड्याल यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. तसेच नगरसेवक प्रथमेश कोठे, मेघना तेमूल, व्यंकटेश कोंडी, डॉक्टर अजय पोन्नम, सत्यनारायण गुर्रम, प्रशांत पल्ली, विजय चिप्पा, सौ उज्ज्वला दासरी, सौ स्वाती बडगू, ज्ञानेश्वर मॅकल, सौ दीपिका यलदंडी, सतीश सिरसेला, सिद्धेश्वर कमटम, शेखर इगे, सौ कविता गज्जम, सौ अर्चना वडनाल यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारादाखल नगरसेविका सौ अर्चना वडनाल यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना आज पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीने सचिव दशरथ गोप यांनी जो आमचा सत्कार केला तो खरा सत्कार नसून सन्मान आमचा यशाचा तुरा आहे आणि आम्ही समाजाशी बांधील राहू, काम करू असं म्हणाले. डॉक्टर अजय पोन्नम यांनी आपलं मत व्यक्त करताना मी DR श्रीराम इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी होतो. येथील सर्व शिक्षकांचे माझ्यावर चांगले संस्कार झालेत. मी अरिहंत शिक्षण संस्थेचा संस्थापक असून माझ्या कामातून आज नगरसेवक झालो. तसंच पद्मशाली शिक्षण संस्था व सचिव दशरथ गोप यांचे वेळोवेळी मोलाचं मार्गदर्शन व सहकार्य मिळतं असं मी मत व्यक्त केलं. नगरसेवक ज्ञानेश्वर मॅकल यांनी आपलं मत व्यक्त करताना मी कुचन प्रशालेचे माजी विद्यार्थी असून पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव माझे बालमित्र आहेत. माझ्या कॉलेजच्या शिक्षणापासून गोपसाहेब आम्ही समाजसेवेला वाहून घेतलं होतं. मला नेहमी त्यांचं मार्गदर्शन व सहकार्य मिळत असतं. समाजाचं आज मोठं नुकसान झालंय, रोजगाराचा प्रश्न निर्माण झालाय, झालेलं नुकसान भरून काढण्याची वेळ आली आहे. शहर मध्येचे आमदार देवेंद्र दादा राज्यात पाठपुरावा करतायत, त्यासाठी धडाडीनं काम करतात व शहरात विनायक दादा व आम्ही नगरसेवक काम करू असं ते म्हणाले. नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना माझे वडील महेश कोठे व सचिव दशरथ गोप यांच्यात घनिष्ठ मैत्री होती याची आठवण करून दिली. सचिव दशरथ गोप यांचं मला नेहमी मार्गदर्शन व सहकार्य मिळते. यापुढे गरज पडली तेव्हा मिळून काम करू आणि समाजासाठी आवाज उठवू. अण्णा असताना 9 नगरसेवकांचा आकडा आणि आता 18 नगरसेवकांचा आकडा आपल्यासाठी कदाचित शुभ असावा असं मला वाटतं. गोपसाहेबांनी इंजिनिअरिंग कॉलेजसाठी प्रयत्न करावा, यासाठी आम्ही आपल्या सोबत आहोत असं ते म्हणाले. महापौर विनायक कोंड्याल यांनी आपल्या मनोगतातून असं सांगितलं की कुचन प्रशाला कनिष्ठ विद्यालयात मी शिक्षण घेतलं. मला चांगले संस्कार या ठिकाणी मिळाले. मी घडलो इथं. मी पहिल्यांदा सुनील नगर भागात नगरसेवक म्हणून निवडून आलो. अनेक प्रश्न तिथे मला हाताळायला मिळाले. आज महापौर म्हणून काम करताना रस्ते, पाणी, गुंटेवारी यासारख्या समस्या असून त्या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचे. संस्थेचे कोणतेही प्रश्न असतील, कामे असतील ते सोडवण्यासाठी प्राधान्य देऊ. संस्थेने केलेल्या या हृदय सत्काराला मी मनपूर्वक आभारी आहे. खूप मोठी जबाबदारी आज या ठिकाणी आमच्यावर असताना त्यांचं देखील सर्व नगरसेवकांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. 18 नगरसेवक या ठिकाणी आहेत. खूप मोठी या ठिकाणी जबाबदारी असताना मला ते जुने दिवस आठवतात. शिक्षकांनी या ठिकाणी आम्हाला घडवलं. खास करून 2005ला मी या ठिकाणी विद्यार्थी म्हणून सायन्समध्ये या ठिकाणी शिकत होतो. वटकर मॅडम असतील, निंबाळकर असतील, भाट सर असतील. भाट सर आज आता आपल्यात नाही आहेत. तसेच सुरशी मॅडम, कोंडा सर, राऊत सर, चिप्पा मॅडम, कांबळे सर, तसंच संगा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी तयार झालो. अतिशय चांगल्या पद्धतीने ते विद्यार्थ्यांना घडवतात. अनेक सामाजिक कार्य कसं केलं पाहिजे, आपण समाजामध्ये कसं वावरलं पाहिजे, अतिशय चांगल्या पद्धतीने शिक्षण आम्हाला या संस्थेतून मिळालं. सर्वप्रथम या ठिकाणी सर्व शिक्षक या ठिकाणी सक्षम आहेत. सर्व शिक्षकांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि आम्ही ज्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालो त्याही देखील शिक्षकांचं त्यांना आम्हाला आशीर्वाद लाभलं, त्यांचेही देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, सहसचिव मल्लिकार्जुन सरगम, विश्वस्त दिनेश जन्नम, नागनाथ गंजी, श्रीधर चिट्ट्याल, व्यंकटेश चाकेन, संगीता इंदापुरे, मधुकर कट्टा, विजयकुमार गुलापल्ली, प्रभाकर अरकाल, नागनाथ श्रीरामदास, श्रीनिवास गड्डम, अंबादास गज्जम, अरविंद कुचन, श्रीनिवास इप्पकायल, जयंत आकेन, संस्था संचालित सर्व शाखेचे प्राचार्य, मुख्याध्यापक, उपप्राचार्य, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांचे आभार संस्थेचे विश्वस्त श्रीधर चिट्ट्याल यांनी मांडले. सूत्रसंचालन सहशिक्षक अभिज
भानपेन केले. आपण याच्यातनं मागास केलो, पण या चालू वर्षाच्या दशकात जे प्रगती आपली चाललेली आहे ते आपल्याला आनंद आहे. मला या निमित्तानं सांगायचं आहे की गेल्या 3 दशकात जे आपल्या समाजाचं नुकसान झालेलं आहे वास्तविक पाहता, कारण औद्योगिकरण कमी झाल्यामुळे आपल्या शिक्षणाकडे ओढ झाली. पहिल्या व्यवसाय पारंपरिक व्यवसाय वडील वडिलांना आजोबानंतर वडिलांनंतर मुलगा असा जे व्यवसायिक पारंपरिक होतं, व्यवसाय जेव्हा बडबडीत थांबलेला आहे तेव्हा शैक्षणिककडे वळण केले. तेव्हा वळताना आपल्याकडे शैक्षणिक सोय नसल्यामुळे अनेक आपले मुलं गेल्या 2 दशकात स्थलांतरित झालेले आपल्याला सुनील नगर, MIDC, नीलम नगर, विनायक नगर, सिद्धरामेश्वर नगर, बोळकोटे नगरसह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयीनियुक्त व आपल्या बजेटमध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध. श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुखसोयी नियुक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉल मध्येच. प्रशस्त मंगल कार्यालय, सुंदर व भव्य स्टेज, दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली. लग्न असो वा साखरपुडा, वाढदिवस, गेट टुगेदर, निरोप समारंभ असो वा स्नेहसंमेलन, सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडाल फंक्शन हॉलच. विशेष सुविधा, भव्य व मोठा हॉल, सुंदर प्रवेशद्वार, विस्तीर्ण भोजन कक्ष, आकर्षक व नयनरम्य वातावरण, याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम, वास्तुशास्त्रानुसार रचना व निसर्गरम्य व शांत परिसर. आजच बुकिंग करा. बुकिंग साठी संपर्क 84 21 54 11 28 93 59 48 11 95 79 72 06 72 07. पत्ता कोंडाल फंक्शन हॉल, विनायक नगर शेजारी, कोंडाल शाळेलगत, MIDC मागे, सोलापूर.